मुंबईतील महत्त्वाकांक्षी अशा धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील नरिमन पॉइंट ते हाजी अली पर्यंतचा बोगदा आज खुला करण्यात आला। यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगाने होणार असून 40 ते 45 मिनिटांचे अंतर अवघ्या 8 ते 10 मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे। सागरी किनारा मार्गाच्या नरिमन पॉइंट येथून वरळीपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विंटेज गाडीतून प्रवास करत नरिमन पॉइंट ते हाजी अली पर्यंत तयार केलेल्या बोगद्याची पाहणी केली। सध्या 6.25 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला असून जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉइंट ते वरळी हा सागरी मार्गाचा दुसरा टप्पाही सुरू होईल। हा बोगदा अत्यंत अद्ययावत पद्धतीने बांधण्यात आला आहे। अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावरून फोन करत नियंत्रण कक्षातून आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो हेही जाणून घेतले। यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगरानी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।